नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आणि ती म्हणजेच कोणती, AVNL रिक्रुटमेंट 2024. तर AVNL टेक्निशियन भरती 2024 आलेली आहे आणि AVNL कोणाच्या अंतर्गत येते, किती पोस्ट आहे, एकूण पदे तुम्हाला 259 पदे पाहायला मिळत आहे. हे तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे आणि ITI पास फ्रेशर्स भरती आहे. बापरे, एवढ्या ट्रेडला संधी? तर हो, इथे भरपूरशा ट्रेडला इथे संधी मिळालेली आहे. ते ट्रेड कोणकोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची तर तयारी करतच आहात ना, पण त्याच्यासोबत तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा तयारी करा. एक जॉब घ्या आणि नंतर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची सुद्धा तयारी करू शकता. तर आर्म व्हेइकल निगम लिमिटेड, AVNL चा फुल फॉर्म आहे, म्हणजे आर्म व्हेइकल निगम लिमिटेड ही जी कंपनी म्हणता येईल याला, आर्म व्हेइकल निगम लिमिटेड ही जी कंपनी कोणाच्या अंतर्गत येते, तर ही ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अंतर्गत येते, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येते. म्हणजे तुम्हाला इथे ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत तुम्हाला आर्म व्हेइकल निगम लिमिटेड मध्ये 259 पदे पाहायला मिळत आहे. तर संपूर्ण माहिती, एज काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, परीक्षा होईल की नाही होईल आणि स्किल टेस्ट होईल की नाही होईल ITIच्या विद्यार्थ्यांना, तर या सर्व बाबीचा मी तुम्हाला या सर्व बाबींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सरकारी नोकरी आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होते, असल्या प्रकारचे नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, कुठल्याही प्रकारची जाहिरात आलेली असो किंवा कुठल्या प्रकारचा रिझल्ट लागलेला असो, याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी ती बेल आयकॉन सुद्धा ऑन करून द्यायची. ओके, सबस्क्राईब केल्याच्या नंतर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कुठल्याही प्रकारचे जॉब पोहोचवणे आपल्या चॅनलची हे काय एक प्रकारे जबाबदारीच असल्यासारखी आहे. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणे फारच गरजेचे आहे. चला आता जाणून घेऊया नोटिफिकेशन मध्ये काय काय लिहिलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला तिथे समजून सांगतोय, नाही तर व्हिडिओ मोठा होऊ शकते. तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स केली तरी चालेल. ओके, चला बघा. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे हेवी व्हेइकल फॅक्टरी युनिट ऑफ आर्म व्हेइकल निगम लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंटरप्राइजेस, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. आणि एक महत्वाचा पॉईंट मी तुमचा इथे केंद्रित करतो, एंगेजमेंट ऑफ पर्सनल अंडर फिक्स टेन्युअर कॉन्ट्रॅक्ट. आता फिक्स टेन्युअर कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचा असणार आहे, त्यानंतर तुमचं सॅलरी काय असणार आहे, यामध्ये सुद्धा महत्वाचं यामध्ये पॉईंट असणार आहे. तर बघा, आर्म व्हेइकल निगम लिमिटेड AVNL, छोटे छोटे पॉईंट सांगतो. 12,000 एम्प्लॉय आहे टोटल, एक पब्लिक सेक्टर युनिट आहे. ओके, चला. कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे लिहिलेलं आहे, फिक्स टेन्युअर कॉन्ट्रॅक्ट बेसिस. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसची जॉब असणार आहे, परंतु अत्यंत महत्वाची जॉब आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर काही न करता काहीतरी केलेलं कधी बरं, त्यासाठी ही वॅकन्सी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. तर ज्युनियर मॅनेजर कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर डिप्लोमा टेक्निशियन सिव्हिल, डिप्लोमा टेक्निशियन क्वालिटी इन्स्पेक्शन, डिप्लोमा टेक्निशियन डिझाईन, त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट. आता इथून टेक्निशियन पासून तुम्ही पाहायचं आहे. बघा, ज्युनियर टेक्निशियन पहिली पोस्ट बघा, ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट ब्लॅकस्मिथ मध्ये टोटल तुम्हाला 5 पोस्ट पाहायला मिळत आहे. ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रिशियन मध्ये कॅटेगरीनुसार आपण एकदा पोस्ट पाहून घेऊ. इलेक्ट्रिशियन मध्ये बघा, हा कॉलम बघा, इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनी 17 पोस्ट, URच्या EWHच्या 3 पोस्ट, OBCच्या 9 पोस्ट आणि SCच्या 6 पोस्ट, अशा टोटल तुम्हाला 35 पोस्ट इलेक्ट्रिशियन मध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त फिटर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बघा, टोटल तुम्हाला इथे 10 पोस्ट फिटर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. तर फिटर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 10 पोस्ट पाहायला मिळत आहे. 6 URच्या, 1 EWHची, 2 OBCच्या आणि 1 SCची. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जनरल फिटरचे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बघा, URच्या 32 जागा, EWHच्या 6 जागा, OBCच्या 18 जागा आणि SCच्या 13 जागा, अशा टोटल तुम्हाला फिटरवाल्या विद्यार्थ्यांना 69 पोस्ट पाहायला मिळत आहे. तर ही सुद्धा गोल्डन अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त फिटर ऑटो इलेक्ट्रिक 5 जनरलच्या, 1 OBC, त्यानंतर 1 SC आणि टोटल अशा 7 जागा पाहायला मिळते. फिटर इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्ट AFV, URच्या 10 जागा, EWच्या 2, OBCच्या 5 आणि SCच्या 3 जागा, अशा 20 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे. ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट मिल राईट, त्यानंतर मशीनच्या जागा पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. मशीनिस्ट सुद्धा ट्रेड अत्यंत महत्वाचा ट्रेड आहे. 40 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. 19च्या URच्या 19 जागा आहे, 4 EWSच्या जागा आहे, 10 OBCच्या आणि 7 SCच्या जागा तुम्हाला मशीनिस्ट मध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा,
OMH ही एक ट्रेड आहे, याच्यामध्ये 8 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर बघा रिगरच्या जागा पाहायला मिळत आहे 5 जागा, पेंटरच्या सुद्धा 5 जागा आहे, वेल्डरच्या 50 जागा विद्यार्थी मित्रांनो पाहायला. जे वेल्डरचे माझे विद्यार्थी मित्र आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ट्रेड आहे हे वेल्डर, ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट वेल्डर. URच्या 23 जागा, EWHच्या 5 जागा, OBCच्या 13 जागा आणि SCच्या 9 जागा, अशा टोटल 50 जागा तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर लिगलची सुद्धा 1 जागा आहे. ओके, चला हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. तुम्हाला जागा समजल्या असेल. चला आता त्यासाठी क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे एकदा क्वालिफिकेशन बघून घेऊ. महत्त्वाचे पॉईंट समजून सांगतो, व्हिडिओ मोठा होऊ शकते, त्यासाठी महत्त्वाचं एकदा क्वालिफिकेशन बघा. क्वालिफिकेशन आहे एक्सपिरियन्स. ज्युनियर मॅनेजरसाठी फर्स्ट क्लास डिग्री मागितली आहे. डिप्लोमा टेक्निशियन साठी सिव्हिलच्या डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मागितलेला आहे. त्यानंतर डिप्लोमा टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट क्वालिटी इन्स्पेक्शनसाठी डिप्लोमा एवढ्या ट्रेडमध्ये मागितला, एकदा बघून घ्या. डिप्लोमा टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट डिझाईन. चला ITIचे विद्यार्थी इथून बघा. ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट ब्लॅकस्मिथ, NSC म्हणजे नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट किंवा त्याच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असेल म्हणजे ब्लॅकस्मिथ किंवा फाउंड्रीमॅन ट्रेडमध्ये तो विद्यार्थी इथे इलिजिबल असणार आहे. म्हणजे सरळ साध्या वाक्यात तुम्हाला सांगतोय. दुसरं बघा, ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रिशियनमध्ये बघा, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट. तुमच्याकडे सिंपल ITI ज्याचं झालं असेल इलेक्ट्रिशियन मधून किंवा पॉवर इलेक्ट्रिशियन मधून, हा विद्यार्थी इथे इलिजिबल असणार आहे. ओके, त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल मधून ज्याचं इलेक्ट्रिशियन झालं असेल तो फिटर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय करणार आहे, अप्लाय करणार आहे, ज्याचं इलेक्ट्रॉनिक्समध्ये ITI झाला आहे त्याचं. त्यानंतर बघा ज्युनियर टेक्निशियन जनरल फिटर, ही महत्वाची पोस्ट आहे जनरल फिटरची. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा ITI फिटरमध्ये झाला आहे किंवा मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्समध्ये झाला आहे किंवा टूल अँड डाय मेकरमध्ये झाला आहे, तो विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकणार आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन फिटर ऑटो इलेक्ट्रिकलमध्ये झाला असेल त्यामध्ये, म्हणजे ज्यांचा ITI झाला आहे फक्त ते, ज्यांचा ITI मशिनिस्टमध्ये ITI झालेला असेल 10वी+ ITI, त्यामध्ये ते विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहे. वेल्डरसाठी एकदा बघून घ्या, एकदा वेल्डरसाठी दाखवून देतो कारण वेल्डरचे भरपूर पोस्ट आहे बघा. ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट वेल्डर, ज्याचा ITI वेल्डर गॅस किंवा वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकमध्ये झालं असेल तो विद्यार्थी इथे इलिजिबल असणार आहे. ओके, चला एवढं समजलं तुम्हाला. आता महत्त्वाचे पॉईंट्स घेतोय बघा. एज लिमिट एकदा बघून घ्या. ज्या विद्यार्थ्याची वय 28 वर्ष आहे तो URचा विद्यार्थी इथे 28 पर्यंत अप्लाय करू शकणार आहे. त्यानंतर SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे 28+5 33, SC आणि ST, आणि OBC ला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे 28+3 31. ओके, चला हा पॉईंट क्लिअर झाला. त्यानंतर बघा रेम्युनेशन किती मिळेल, हा महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. सर काय आम्हाला फिक्स आहे, आम्ही कॉन्ट्रॅक्टवर आहे, आम्हाला सॅलरी किती मिळेल, महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. डिप्लोमा टेक्निशियन कॉन्ट्रॅक्टला 23,000, ज्युनियर मॅनेजरला 30,000 आणि ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट हा जो पॉईंट आहे तुमचा, हा बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट 21,000 रुपये बेसिक मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला जर 21,000 रुपये बेसिक, हा झाला 21,000 रुपये बेसिक, या 21,000 बेसिक मध्ये आता बघा, हा जर पहिला झाला तुमचा बेसिक 4.1 मध्ये, आता 4.2 मध्ये बेसिकच्या नंतर तुम्हाला पहिलं बेसिक पे मिळेल, हा झाला 21,000 रुपये ITIच्या पोरांना सांगतोय. ओके, त्यानंतर बघा डिअरनेस अलाउन्स मिळेल, जवळपास 50% डिअरनेस अलाउन्स, म्हणजे 21चे अर्धे केले तर तुम्ही 10,500 रुपये. ओके, हा डिअरनेस अलाउन्स झाला. स्पेशल अलाउन्स 5% बेसिक पेचा स्पेशल अलाउन्स जर पकडून घ्या तुम्ही 1-2,000 रुपये पकडून घ्या. त्यानंतर अॅन्युअल इन्क्रीमेंट मिळेल तुम्हाला 3% आणि अदर अलाउन्सेस म्हणजे 21 न 10 31 2 33 म्हणजे जवळपास तुमचा 35,000 ते 40,000 रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. ITIच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय 35,000 ते 40,000 रुपये इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. हा महत्त्वाचा पॉईंट तुमच्यासाठी होता. ओके, चला अदर बेनिफिट सुद्धा बघा. हा बघा अमाऊंट 3,000 रुपये पर मंथ एक्स्ट्रा सगळं मिळेल. मी तुम्हाला 35,000 ते 40,000 रुपये सांगितलेलं आहे. PF वगैरे सुद्धा कटेल, तुमचा सर्व गोष्टी लागू आहे कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग असल्याच्या कारणानं. ओके, PSY. आता सिलेक्शन प्रोसेस बघा. सिलेक्शन प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे की तुमचं सिलेक्शन कसं होईल. आता ज्या विद्यार्थ्यांना ITIच्या ज्या विद्यार्थ्यांना 70% वरती मार्क्स आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना सांगत आहो, ज्या ITIच्या विद्यार्थ्यांना 70% वरती मार्क्स आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय करायचं आहे. कारण त्याच्या मागचं रिझन सांगतो बघा. ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट कशा शॉर्टलिस्ट क्रायटेरिया बघा. हा शॉर्टलिस्ट क्रायटेरिया बघा.
मार्क्स ऑब्टेन इन द फायनल एक्झामिनेशन ऑफ NSC किंवा NTC सर्टिफिकेट. म्हणजे तुम्हाला फायनल एक्झामिनेशनमध्ये, म्हणजे आता तुमचं सेमेस्टर पॅटर्न असेल तर 4 सेमेस्टर मिळून ॲग्रीगेट बनते, किंवा इयरली पॅटर्न असेल तर 2 वर्षा मिळून ॲग्रीगेट बनते. जे तुमचे पर्सेंटेज बनले आहे त्या पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि इथे लिहिलेलं आहे, इन केस पॉझेसिंग बोथ NTC NSC द मार्क्स ऑफ NTC विल बी ओनली कन्सिडर. म्हणजे जर NSC आणि NTC जर दोन्ही त्यांनी जर ग्राह्य पकडले तर कशाला ते ग्राह्य धरतील, तर ITIच्या पर्सेंटेजला ते ग्राह्य धरणार आहे. कशाला? ITIच्या पर्सेंटेजला गृहीत धरणार आहे. आणि वेटेज असणार आहे 100 मार्काचं वेटेज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुमच्यासाठी काय आहे, फक्त तुम्हाला ही जर जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, ट्रेड टेस्ट क्वालिफाय करावी लागणार आहे. म्हणजे मग सर तुमचा मुद्दा हा येईल की सर तुम्ही एवढं तर सांगितलं, मग यामध्ये कसे काय मुलं घेतील, तर एका जागेसाठी 5 विद्यार्थ्यांना ते बोलावणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना मी सांगितलं 70%, जे 60% आहे ते सुद्धा अप्लाय करू शकतात. परंतु जास्तीत जास्त चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पर्सेंटेजवर शॉर्टलिस्ट होणार आहे. आणि याची तुम्हाला मेल वगैरे काही पाठवणार नाही, ते याची लिस्टच तुमची डायरेक्ट ऑफिशियल साईटवरती येणार आहे. ओके, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहायचं. ओके, तर तुम्हाला इथे महत्त्वाचा कोणता टप्पा आहे, ट्रेड टेस्ट क्वालिफाय करायची आहे. ओके, चला. फॉर द ज्युनियर टेक्निशियन कॉन्ट्रॅक्ट. आणि महत्वाची बाब, किती पर्सेंटेज मार्क्स पाहिजे तुम्हाला, बघा, कॅन्डिडेट शाल 65% मार्क्स इन द रिक्वायर्ड. म्हणजे कमीत कमी 65% तरी तुम्हाला इथे मार्क पाहिजे. म्हणजे 65%च्या वरती जेवढेही विद्यार्थी आहे तेवढे यामध्ये अप्लाय करू शकणार आहे. ओके, क्लिअर. चला, SC ST ला 10% रिलॅक्सेशन आहे. आणि मी तुम्हाला 1/5% सांगितलं होतं ना, बघा, एका जागेसाठी 5 मुलाला ते बोलावणार आहे. ओके, चला, हा एक महत्वाचा पॉइंट होता. आणि इथं लिहिलेला आहे, कॉल लेटर शाल नॉट बी सेंड बाय पोस्ट. हे सर्व शॉर्टलिस्ट वगैरे होईल, हे AVNLच्या साईटवर सर्व येऊन जाईल. याबद्दल तुम्ही निश्चिंत राहायचं. तुम्ही रेग्युलरली चेक करत राहायचे आणि मी सुद्धा रेग्युलरली चेक करत राहतो. ओके, चला, आता महत्वाचं, सर आमचं तर कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचं राहील. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली न राहता काहीतरी केलेलं कधी बरं, म्हणून बघा इथे लिहिलंय, द टेन्युअर इज फॉर पिरियड ऑफ 1 इयर. 35 ते 40 हजार रुपये मिळेल तुम्हाला. म्हणजे 1 वर्षाचं तुमचं ट्रेनिंग राहील. काही न करता 1 वर्षाचं ट्रेनिंग केलं ते तरी बरं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी. कोणता? बघा, 1 वर्षाचा पिरियड तुमचं ट्रेनिंग झालं किंवा कॉन्ट्रॅक्ट झाला, त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग, इथं लिहिलं आहे, द टेन्युअर विल कम टू अन एंड. ऑटोमॅटिकली तुमचं खतम होऊन जाईल ऑन कम्प्लिशन ऑफ द फिक्स टेन्युअर. जो 1 वर्षाचा आहे तो खतम होऊन जाईल ऑटोमॅटिकली, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला नोटीस न देता. हाऊएव्हर द सेम मे एक्सटेंड अप टू मॅक्झिमम पिरियड ऑफ 4 इयर. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे महत्वाचा पॉईंट लिहिलेला आहे, 1 वर्षाचा टेन्युअर झाल्याच्या नंतर ते तुमचं 4 वर्ष काय करणार आहे, ते टेन्युअर वाढवणार आहे. म्हणजे 5 वर्ष तुम्हाला इथे काम करायला मिळणार आहे. आणि 5 वर्ष म्हटलं म्हणजे भरपूर वेळ होतो विद्यार्थी मित्रांनो. जर 30,000 रुपये तुम्ही 35,000 रुपये सॅलरी पकडली आणि 35 गुणिले 12 केले तर 36 न 6 42. म्हणजे तुम्ही 4 लाख, विद्यार्थी मित्रांनो, 4,20,000 एका वर्षाचे. तर 4,20,000 जर एका वर्षाचे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5 वर्ष जर काम मिळालं, म्हणजे 5 वर्षाची तर तुम्हाला नोकरी लागली, 5 2 10 हात चालाय, 5 20 1 21, तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास तुम्ही 21 लाख रुपये कमवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची तुमच्यासाठी रिक्रुटमेंट असणार आहे. ओके, चला, ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगितलं आहे. त्यानंतर अप्लाय कसा करायचा, हा महत्वाचा पॉईंट आहे. सर अप्लाय कसा करायचा हे सांगितलंच नाही, तर तुम्हाला हा अप्लिकेशन फॉर्म मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देतो. आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्याचा प्रिंट काढायचा आणि तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. 300 रुपयाची चालान SBI मधून करायचे. आणि कुठे पाठवायचा आहे, बघा, कोणत्या पत्त्यावर पाठवायचा, या पत्त्यावर पाठवायचा आहे. बघा, सर्वांनी फॉर्म भरायचा, द चीफ जनरल मॅनेजर हेवी व्हेकल फॅक्टरी औदी चेन्नई 600054. इथे तुम्हाला पाठवायचं आहे. एनव्हलपच्या वरती लिहायचं आहे नेम ऑफ द पोस्ट अप्लाय, कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय, अँड ॲडव्हर्टाइजमेंट टाकायचे आहे FFV./FTC/recruitment/2024/02. पोस्ट बॅग नंबर 01 हे तुम्हाला टाकायचं आहे. अप्लिकेशन फी बघा, तुम्हाला सांगितलं मी 300 रुपयाची तुम्हाला इथे चालान भरायची आहे. ओके, तर घाबरायचं नाही, मस्त चांगला जॉब आहे. काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. आता तुम्हाला माहित आहे स्टेटमध्ये काय सुरू आहे, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा TADA ते देणार नाही ट्रेड टेस्टला. आणि तुम्हाला जायचं आहे तर तुमचं पहिले आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. हा अप्लिकेशन फॉर्म आहे, हा अप्लिकेशन फॉर्म एकदा बघून घ्या. आणि अप्लिकेशन फॉर्म हा भरायचा आणि स्पीड पोस्टने पाठवायचा आहे. ओके, तर याबद्दल सर्व माहिती यामध्ये लिहिलेली आहे.
पहिले तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर तुमची काय होईल, स्किल टेस्ट होणार आहे. ओके, तर सर्वांनी फॉर्म भरायचा विद्यार्थी मित्रांनो आणि स्किल टेस्टला मात्र नक्की जायचं. इथे फक्त प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे. ओके, चला तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. मी महत्त्वाचा खूप बराच वेळ घेतला, तर महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी नेहमी आणत असतो. महाट्रान्सकोविषयी एकदा लाईव्ह यायचं आहे, तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मी लवकरच साधेन आणि होत असेल तर आज प्रयत्न करतो. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.